शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा पांडुरंगा करू पांडुरंगा गुरु प्रथम दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभे होते त्या लोका टाळ मृदंग श्रुते देखा दया माझी नमन दंडवत जोडून या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त स्थळी हनुमंतरायाच्या या दरबारामध्ये आयोजित असणारा आजचा हा कार्यक्रम जरी सर्वांना ज्ञात असेल माहितीही असलं तरी वक्त्याचं कर्तव्य म्हणून सांगणं गरजेचं आहे की आजचा हा कार्यक्रम किम निमित्ताने आहे। आपल्या येथील हरिभक्तीपरायण वैकुंठवासी मातोश्री भागीरथीबाई वामनराव माकणे पाटील यांना देवाज्ञा झाली तेव्हा त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने फूल चढवण्याच्या निमित्ताने म्हणा किंवा माळोच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित असणारी आजची ही कीर्तनाची सेवा समस्त माकणे पाटील परिवाराच्या वतीने गावातील समस्त भजनी मंडळांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे देण्यात आलेली आहे। त्यांच्या पश्चात असणारे समस्त माकणे पाटील परिवार आणि त्यांचे सुपुत्र हरिभक्तीपरायण परमादरणीय परमश्रद्धेय आमचे लिमराज भाऊ वामनराव माकणे पाटील यांनी आपल्या मातोश्रींच्या प्रती आदरभाव प्रेमभाव
आणि कर्तव्याची जाणीव लक्षात घेता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। उपस्थित सर्व महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज गायनाचार्य मंडळी, हरिभक्तीपरायण, परमादरणीय, परमश्रद्धेय लातूर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचं वैभव आमचे शिवाजी मामा जानवळकर गुरुजी, आमचे तानाजी भाऊ उपस्थित आहेत। हरिभक्तीपरायण आमचे उद्धव गुरुजी शिवपूरकर उपस्थित आहेत। गजानन महाराज उपस्थित आहेत। आमचे कासलेवाडीचे कासलेक भजनी मंडळी उपस्थित आहेत। स्थानिकचे सर्व गुणीजन गायनाचार्य मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य मंडळी, ज्यांच्या संपर्कामुळे तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोतृ मायबापांच्या दर्शनाचा नेहमी योग येत होतो, ते आमचे हरिभक्तीपरायण, परमादरणीय, परमश्रद्धेय या गावचे प्रथम नागरिक तथा वारकरी महामंडळाचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, लातूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष, हरिभक्तीपरायण, परमादरणीय, परमश्रद्धेय आमचे बाबुराव महाराज, त्यांच्या संपर्कामुळे तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोतृ मायबापांच्या दर्शनाचा योग होतो। उपस्थित सर्व मित्र कंपनी आहे, तरुण मंडळी आहे, आबालवृद्ध, लहान थोर, माता माऊली सर्वांच्या सहकार्याने संकल्पित वेळामध्ये आपण अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्व भजनी मंडळाचे काही नाव ज्ञात नाहीत, परंतु सर्वांच्या प्रति आदरभाव, प्रेमभाव आहे। सगळ्यांच्या सहकार्याने अगदी संकल्पित वेळामध्ये आपण अभंगाचं चिंतन पाहणार आहोत, त्याचंच नाव कीर्तन असेल। विढाला सेवेसाठी निवडलेला अभंग देहनिवासी वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ संत सम्राट जगत उद्धारक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला अतिशय उत्कृष्ट आणि महत्वपूर्ण असा हा अभंग आज कीर्तन सेवेसाठी निवडलेला असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या शेवटी विषयीची मीमांसा करतात। थोडासा बेस द्या। परमार्थातील अतिउच्च टोकाची अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर, परमार्थामध्ये साध्याची ध्येयाची प्राप्ती झाल्याच्या नंतर जी काही महाराजांची आत्मानुभूती असेल, जी काही महाराजांची आत्मस्थिती असेल, त्या आत्म अनुभूतीचे किंवा आत्मस्थितीचे शब्द महाराजांनी या अभंगामध्ये व्यतीत केलेले आहेत। विढाला भारतीय संस्कृती एक जगाच्या पाठीवर आगळी वेगळी संस्कृती आहे आणि ही भारतीय संस्कृती ज्या संस्कृतीवरती आधारित आहे, किंबहुना ज्या संस्कृतीचा पाया या भारतीय संस्कृतीला आहे, त्या संस्कृतीला वैदिक संस्कृती असं म्हटलं जातं। इसवी सन पूर्व काळामध्ये जी संस्कृती होती, किंबहुना वैदिक काळामध्ये जी संस्कृती होती, त्या संस्कृतीला वैदिक संस्कृती असं म्हटलं जातं। आणि ही वैदिक संस्कृती देहधारी जीवात्म्याचं अस्तित्व देह संपल्यानंतर सुद्धा मानणारी संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती आहे। जीवाने देहाचा संबंध सोडल्यानंतर त्या संबंधाने काही कर्म करायला लावणारी, जीवाने देहाचा संबंध सोडल्यानंतर त्या संबंधाने काही संस्कार करायला सांगणारी संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती आहे। शास्त्राने तसे कर्माचे मुख्य 2 प्रकार सांगितलेले आहेत। कर्माचे अनेक प्रकार पडतात। निहित कर्म, विशद कर्म, शुद्ध कर्म, अशुद्ध कर्म, काम्य कर्म, अनेक कर्माचे प्रकार पडतात। परंतु त्यातल्या त्यात शास्त्राने मुख्य 2 प्रकार कर्माचे सांगितलेले आहेत। त्यातला पहिला प्रकार आहे, एक आहे नित्य कर्म आणि दुसरा आहे नैमित्तिक कर्म। कशाला नित्य कर्म म्हणावं? दररोज नियमितपणे न चुकता जे कर्म केलं जातं त्या कर्माला नित्य कर्म म्हणावं। उदाहरणार्थ वारकऱ्याच्या जीवनामध्ये नित्य नियमाला, नित्य कर्माला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त आहे। नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य कर्माला अनन्यसाधारण महत्व वारकरी संप्रदायामध्ये आहे। दररोज नियमितपणे न चुकता जे कर्म केलं जातं त्याला नित्य कर्म म्हणतात। वारकरी सकाळी उठतो, आंघोळ करतो, कपाळाला गंध लावतो, नित्य कर्म आहे। ज्ञानेश्वरीचं वाचन करावं, गाथाचं वाचन करावं, नित्य कर्म आहे। दररोज येऊन मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन घ्यावं, नित्य कर्म आहे। आई वडिलांचं दर्शन घ्यावं, नित्य कर्म आहे। आणि हे सगळं करत असताना आपल्या वाट्याला आलेलं, आपल्या नशिबात असलेलं काम सुद्धा नित्य नियमाने करणे, याला नित्य कर्म असं म्हटलं जातं। शेतकरी वर्गातला असेल तो शेतीचं काम निष्ठेनं करणे, नित्य नियमाने करणे, नित्य कर्म आहे। व्यापारी क्षेत्रातला असेल, व्यापाराचं काम नित्य नियमाने करणे, नित्य कर्म आहे। नोकरी क्षेत्रातला असेल, मेहनतीने इमानदारीने नोकरीचं काम नित्य नियमाने करणे, याला नित्य कर्म असं म्हटलं जातं। तुकोबारायाच्याच भाषेत सांगायचं झालं तर आली भागा ते करीतो
तुझे नाम उच्चारितो, याला नित्य कर्म म्हणतात। आणि दुसरा कर्माचा प्रकार आहे नैमित्तिक कर्म। कुठल्या तरी निमित्ताने जे कर्म केलं जातं त्या कर्माला नैमित्तिक कर्म म्हणतात। उदाहरणार्थ आजचा कार्यक्रम हा नैमित्तिक कर्मामध्ये म्हणतो। निमित्त आहे मातुश्रींच्या जाण्याचं, त्यांच्या पश्चात माळच्या कार्यक्रमाचा आयोजन करणे किंबहुना गोड जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करणे, भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करणे, याला नैमित्तिक कर्म असं म्हटलं जातं। आता प्रश्न हा पडतो, हे कर्माचे मुख्य दोन प्रकार आहेत। या देहावरती एकूण 16 संस्कार केले जातात। अगदी गर्भसंस्कारापासून अंत्यसंस्कारापर्यंत एकूण 16 संस्कारांनी युक्त असणारा तुमचा आमचा देह आहे। त्यामध्ये गर्भसंस्कार आहे, बाळ जन्मलं जातं त्याला जन्मसंस्कार म्हणतात। जन्मल्यानंतर त्याचे कान टोचले जातात त्याला कर्णबाधित संस्कार म्हणतात। त्याचं नाव ठेवलं जातं त्याला नामकरण संस्कार म्हणतात। असे संस्काराचे टप्पे होत होत पुढे विवाह नावाचा संस्कार येतो आणि यातला सुद्धा शेवटचा आणि अंतिम संस्कार कोणता असेल तर नावाप्रमाणे त्याला अंत्यसंस्कार असं म्हटलं जातं। आणि या अंत्यसंस्कारात पुन्हा 3 टप्पे पडतात पहा। अग्निदाहक संस्कार अंत्यसंस्कारातला टप्पा आहे। अस्थि विसर्जित करण्याचा किंवा पिंड पाडण्याचा संस्कार हा अंत्यसंस्कारातलाच एक टप्पा आहे। आणि यातला सुद्धा शेवटचा संस्कार कोणता असेल तर फुल वाहण्याचा किंवा माळच्या कार्यक्रमाचा संस्कार। विढाला प्रश्न हा पडतो, हे संस्कार आम्हाला कशासाठी करायला सांगितले असतील, कशासाठी हे कर्म करायला सांगितले असतील? त्याचं कारण आहे देहधारी जीवात्म्याचं अस्तित्व देह संपल्यानंतर सुद्धा मानणारी संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती आहे। जीवाने देहाचा संबंध सोडल्यानंतर हा जीवात्मा इथंच कुठंतरी घुटमळत असतो, तो अजून स्वर्गारोहणाच्या दिशेने गेलेला नाही। आज फुल वाहण्याच्या निमित्ताने आपण त्या जीवात्म्याला निरोप देतो। आजपासून तो जीवात्मा स्वर्गारोहणाच्या दिशेने वाटचाल करतो। मग महाराज भजन कीर्तन कशा करता, अन्नदान कशा करता, त्याचीही 2 कारण सांगता येतील। एक कारण, आपण जो पिंड कर्मणाचा विधी करतो त्याच्यासाठी दशग्रंथी ब्राह्मण लागतो, तो या काळात मिळत नाही। ती विधी करत असताना त्याच्यात जर काही त्रुटी झाली, एखादी जरी अक्षर मंत्रात चुकलं तर आपण केलेलं कर्म, पिंडदानाचं कर्म व्यवस्थित पार पडत नाही। त्या चुका सगळ्या भरून काढाव्या, याच्यात नामस्मरणात ते ताकद आहे। याच्याकरता भजन कीर्तनाच्या माध्यमातून ते पुण्य भरून पडतं। याच्याकरता नामसन कीर्तनाचं साधना केली पाहिजे। दुसरं महत्वाचं कारण असं आहे, आज केलेलं पुण्य त्या जीवात्म्याच्या पदरी दिलं जातं। इथून पुढे स्वर्गाला जाण्याकरता त्या जीवात्म्याला 365 दिवसाचा कालावधी लागतो। म्हणजे पुढच्या वर्षीच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी तो जीवात्मा स्वर्गामध्ये जाऊन स्थानापन्न होतो। आणि ही स्वर्गाला जाण्याची जी वाट आहे ती अतिशय खरतड आहे, अतिशय अवघड आहे। पुढे अवघड आहे यमदंड, अतिशय खरतड आहे, अतिशय अवघड आहे। आज केलेलं पुण्य त्या जीवात्म्याच्या पदरी द्यावं आणि त्या पुण्याच्या बळावर तो जीवात्मा स्वर्गामध्ये जाऊन स्थानापन्न होतो, पोहोचतो। पहिलं पुण्यस्मरण पुन्हा महत्वाचं आहे। पहिल्या पुण्यस्मरणाच्या दिवशी तो जीवात्मा स्वर्गामध्ये जाऊन स्थानापन्न होतो। चित्रगुप्त नावाचा प्रधान त्याचा लेखाजोखा काढतो, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये ललाट पत्रिका असं नाव आहे। त्या ललाट पत्रिकेमध्ये त्याचा लेखाजोखा काढलेला असतो। त्याने जीवनभर किती पुण्यकर्म केले, किती पाप पुण्यकर्म केले, या पाप पुण्याचा हिशोब ज्याच्यात लिहिला जातो त्याला ललाट पत्रिका असं म्हटलं जातं। आणि त्या ललाट पत्रिकेच्या माध्यमातून त्या पाप पुण्याची गोळाबेरीज करून त्याला पुढची गती देण्यात येणार असते। म्हणून पहिल्या पुण्यस्मरणाच्या दिवशी पुन्हा भजन कीर्तन, पुन्हा अन्नदान, पुन्हा वस्त्रदान, पुन्हा ज्ञानदान, या सगळ्या गोष्टी कशा करता त्याच्या पुण्यात जर पुन्हा कुठली कमीपणा राहत असेल तर त्याचं पुण्य वाढीव व्हावं, त्याला चांगली गती प्राप्त व्हावी, आपले पितर तृप्त व्हावेत, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून वैदिक संस्कृतीने घालून दिलेले हे नियम आहेत आणि त्या नियमाला अनुसरूनच या कार्यक्रमाचं आयोजन असतं। विढाला तसं पाहिलं तर महाराज, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचा पुन्हा जन्म निश्चित आहे। एवं प्रवर्तितम चक्र, हे जन्म मरणाचं चक्र रहाट गाडगं सतत सुरू असतं। जन्म झाला त्याचा मृत्यू आहे आणि मृत्यू झाला त्याचा पुन्हा जन्म निश्चित आहे। भगवान परमात्मा अर्जुनाला गीता सांगत असताना गीतेमध्ये उपदेश करतात, जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्युष तस्मात् परिहार्य रथे नत्वं सुचिरतु महर्षी
याचंच विवेचन करताना ज्ञानोबा सांगतात, उपजेते नासी नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचा पुन्हा जन्म निश्चित आहे. उपजल्या पिंडा मरणाचा आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचा पुन्हा जन्म निश्चित आहे. प्रत्येकाला या मृत्यू लोकामध्ये मरावं लागतं. या मृत्यू लोकातलं अंतिम सत्य काय असेल तर मृत्यू हेच इथलं अंतिम सत्य. एक जण म्हटला, महाराज मला ही मृत्यू येईल का? मी त्याला विचारलं, बाबा कोण आहे तू? त्यानं सांगितलं, काल परवा ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून मी निवडून आलोय, मला ही मृत्यू येईल का? अरे देवाला जर इथं मरावं लागतं तर तुझी काय गत आहे? येथ उरो नाही आली अवतार ईरते पामर जीव किती. प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने जर इथं अवतार धारण केला तर त्यांना सुद्धा एक दिवस इथून जावंच लागतं. तुमचं आमचं आयुष्य फक्त 100च वर्षाचं आहे. अल्प आयुष्य मानव देह सांगितलं, तोही नो गॅरंटीचा काळ. परंतु काही जणाला पुराणामध्ये कल्पच्या कल्प आयुष्य होतं. किती आयुष्य होतं? कल्पच्या कल्प. ज्यांच्या आयुष्याचं मोजमाप ही शब्दात करता येणार नाही एवढं आयुष्य ज्यांना होतं त्यांना सुद्धा एक दिवस मरावं लागलं. कल्प कशाला म्हणतात तेच आपल्याला माहित नाही महाराज. ऐका, 4,32,000 वर्ष आयुष्य कलियुगाचं आहे. 8,64,000 वर्ष आयुष्य द्वापार युगाचं आहे. 12,96,000 वर्ष आयुष्य सत्ययुगाचं आहे आणि 17,28,000 वर्ष आयुष्य कृतायुगाचं आहे. या 4 युगाची बेरीज करा, एक महायुग होईल. असे 1,000 महायुग झाले, एक कल्प होतो. आणि अशा 14 कल्पाचं आयुष्य होतं मार्कंडेय नावाच्या ऋषीला. किती? 14 कल्पाचं. जगातलं कोणतंच कॉम्प्युटर काम करणार नाही. 14 कल्पाविष्य मार्कंडेया पडे, तव रोम हर्षा एक रोम जडे, बकताल प्याटे निमिष मोडे, एवढे गेले अरे मला. 14 कल्प आयुष्य मार्कंडेय नावाच्या ऋषीचं होतं. जेव्हा 14 कल्प आयुष्य मार्कंडेय नावाच्या ऋषीचे होतात तेव्हा मृत्यू त्यांचा निश्चित ठरलेला. त्याच्या पुढे ऐका, जेव्हा मार्कंडेय नावाच्या ऋषीचा मृत्यू होतो तेव्हा रोमहर्ष नावाचे एक ऋषी होते. त्यांचा अंगावरचा एक रोम गळून पडायचा. किती? एक रोम. अशा आपल्या शरीरावरती किती रोम असतात? 3.5 कोटी रोमांनी युक्त असणार आपलं शरीर असतं. 3.5 कोटी वेळा 14 कल्प व्हावे लागतील तेव्हा रोमहर्ष नावाच्या ऋषीचा मृत्यू. पण मृत्यू मात्र निश्चित ठरलेला. त्याच्याही पुढे चला, जगातलं कोणतंच कॉम्प्युटर काम करणार नाही. जेव्हा रोमहर्ष नावाच्या ऋषीचा मृत्यू होतो तेव्हा बकधालप्य नावाचे एक ऋषी होते. त्या बकधालप्य नावाच्या ऋषीचा फक्त एक निमिष व्हायचा. निमिष कशाला म्हणतात माहित आहे? पापणी उघडजाप करण्याच्या कालावधीला निमिष म्हणतात. उगा आपण 1 सेकंद धरू. असे दिवसाचे किती सेकंद असतात आणि रात्रीचे किती सेकंद असतात कधी मोजले का? मोजा कधीतरी. अशा 100 वर्षाचं आयुष्य जगातलं कोणतंच कॅल्क्युलेटर काम करत नाही. एवढं जरी आयुष्य असलं तर मृत्यू हा प्रत्येकाचा निश्चित ठरलेला आहे. कारण काळ तुम्ही किती दिवस जगलात
याच्याशी काळाला काहीही देणं घेणं नाही. मग काळ काय पाहतो? अजून किती आहे अवकाश, अजून किती मोजमाप करत बसलेला आहे महाराज. मोजमाप करत काळ करीत बैसला असे लेखागा. प्रत्येक क्षणाक्षणाला आयुष्य मोजावया बैसला होता मापारी. हे की नाही? प्रत्येक क्षणाला काळ मोजत बसलेला आहे. कारण काळाचं खाद्य काय असेल, काळ काय खातो माहित आहे? आयुष्य खातो काळ. सावधान. प्रत्येकाला इथून काळ घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. मृत्यू हे मृत्यू लोकातलं अंतिम सत्य आहे. मरावं इतर प्रत्येकाला लागतं. मी एका गावामध्ये असं सांगितलं, कीर्तनाला उपस्थित असणारे सगळेच एके दिवशी मरणार आहेत. मृदंगाचारी राहणार आहेत का? मरणार आहेत. गायक एक दिवस मरणार आहेत. या गावातील जेवढे काय होणार आहेत? एक दिवस. पण एक बाई म्हणतो ती, महाराज मी नाही मरत, मी नाही मरत, मी नाही मरत. त्याला विचारलं, बाबा तू का नाही मरत? सगळे मरतात, जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. तुम्ही काय म्हटलात? या गावातले सगळे मरणार आहेत, मी या गावचीच नाही म्हणत. प्रत्येकाला इथं मृत्यू आहे महाराज. मरण प्रत्येकाला इथं कधी चुकलं नाही. मरण इथं निर्विवाद सत्य आहे. परंतु माणसाला मृत्यू कधी आवडत नाही. आवडतं का कुणाला मृत्यू? कुणाला वाटतं का मरावं? मृत्यू आवडत नाही यात नवल नाही. मरण नावाचा शब्द सुद्धा या जनमानसामध्ये आवडत नाही. अहो मरण आवडत नाही यात काय नवल आहे? मरण नावाचा शब्द सुद्धा आवडत नाही. ज्ञानोबा सांगतात, आगाम रहा बोल न सहाती. मरण आवडत नाही यात नवल नाही. या मृत्यू लोकातलं नवल वैशिष्ट्य हे आहे की मरण नावाचा शब्द सुद्धा आवडत नाही. कोणी एखादा धडधाकट व्यक्ती असेल, तो जरा संसाराला कंठाळला असेल, कर्जबाजारी झाला असेल, काहीतरी त्याच्यावर अरिष्ट ओढावला असेल, तर बोलत बोलत तो आपल्या मित्राजवळ आपलं मत व्यक्त करतो, अरे अशा संसारात राहण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. म्हटलं म्हणजे तो काही मरतो का महाराज? हा, अहो सहज आपलं मत व्यक्त करतो, अशा संसारात राहण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. म्हटला म्हणजे तो मरत नाही. पण त्याचा मित्र लगेच त्याला पुन्हा तो त्याच्या तोंडावरती हात लावतो, अरे बाबा असा अभद्र बोलू नको. का? मरण आवडत नाही यात नवल नाही. मरण नावाचा शब्द सुद्धा या जनमानसात आवडत नाही. तारुण्याच्या भरामध्ये पोराच्या अंगामध्ये मुसमुसी असते. ते कुणाला मानत नाहीत, कुणाला जुमानत नाहीत. सकाळी सकाळी आंघोळ केली, सूटपॅन्ट घातली, निघाले बाहेर फिरायला. पण आई त्याला विचारते, कुठे चाललास बाळू? एवढं सुद्धा त्याला आवडत नाही. विचारलेलं तर आवडतं का? ते लगेच आईला उलट उत्तर देतो, चाललो मरायला. म्हटलं म्हणजे तो काय मरतो का? अजिबात नाही. पण सहज म्हणतो, लगेच आई त्याच्या तोंडाला हात लावते, अरे बाळू कुठे का जाईनास बाबा? पण असा अभद्र तरी बोलू नको. का? मरण आवडत नाही यात नवल नाही. मरण नावाचा शब्द सुद्धा या जनमानसात आवडत नाही. शेजारच्या अंगणामध्ये लहान लहान मुलं खेळायला जावीत. खेळता खेळता त्या लहान मुलांनी त्या अंगणामध्ये काहीतरी घाण करावी. त्या अंगणाच्या मालकीनीला ते आवडू नये. ते पोरांवर ओरडते, अरे कारट्यांनो, इथं खेळण्यापेक्षा बाहेर जाऊन मरा ना. काय म्हणते? इथं खेळण्यापेक्षा बाहेर जाऊन मरा ना. म्हटली म्हणजे काय पोरं लगेच मरतात का? ती काय ऋषीमुनी एका श्राप दिले पोरं पटापटा मेली म्हणायला? ती सहज मत व्यक्त करते, अरे इथं खेळण्यापेक्षा बाहेर जाऊन मरा. आणि हे जर त्या आईने ऐकलं, त्या पोरांच्या सख्या आईनं बरं, तर बाया सारून भांडायला उठते. माझ्या पोराला मर म्हटली का? मरण आवडत नाही यात नवल नाही. मरण नावाचा शब्द सुद्धा जनमानसामध्ये आवडत नाही. एवढी त्या मरणाबद्दलची भीती आहे. परंतु त्या मरणाबद्दल
त्या शेवटाबद्दल जगद्गुरु तुकोबाराय मात्र आत्यंतिक प्रसन्न मुद्रेने त्या मरणाची वाट या अभंगातून पाहतायत. विढाला आत्यंतिक प्रसन्न मुद्रेने मरणाची वाट पाहतात, प्रसन्न मुद्रेने मरणाची चर्चा करतात. जसा एखादा परीक्षार्थी ज्याने वर्षभर परीक्षेची तयारी केली असावी, वर्षभर परीक्षेचा अभ्यास केला असावा, तो परीक्षेला घाबरत नाही, वाट पाहतो परीक्षेची. कोण? जो वर्षभर परीक्षेचा अभ्यास केला तो परीक्षेची काय करतो? वाट पाहतो, परीक्षेला घाबरत नाही. परीक्षेला घाबरणारे वेगळीच असतात. जे कधी शाळेतच गेले नाहीत, कधी तासिकाच केली नाही, वर्षभरात कधी पुस्तक हातातच घेतलं नाही, ते मात्र परीक्षेला घाबरतात. परंतु ज्याने वर्षभर परीक्षेचा अभ्यास केला त्या अजिबात परीक्षेला घाबरत नाहीत. येऊ द्या म्हणतात कोणता प्रश्न येणार आहे ते पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे आम्ही ज्या वेळेस महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो त्यावेळी 12 पैकी कोणतेही 10 प्रश्न सोडवा असे ब्रॅकेटमध्ये यायचं. आताची शिक्षण प्रणाली बदलली, आता फक्त ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न राहिले, फक्त पर्याय निवडायचे प्रश्न राहिले. पर्याय निवडता निवडता नाकी 9 आले, जिंदगीचा पर्याय निवडायचं राहून गेलं पोरांच्या. थोडंसं लक्षात घ्या, शिक्षण प्रणाली बदलून गेली. 10 पैकी कोणतेही 12 प्रश्न सोडवा असं यायचं, 12 पैकी कोणतेही 10 सोडवा असं यायचं. ज्याने वर्षभर अभ्यास केला तो 12 पैकी 12 प्रश्न सोडवायचा आणि पेपर तपासणाऱ्या गुरुजीला चॅलेंज करायचा, कोणतेही 10 तपासा. कुणाचं बोलतोय? जो वर्षभर अभ्यास केला त्याचं. जो वर्षभर अभ्यास करत नाही त्याचं काही खरं नाही. असाच परमार्थाचा सुद्धा बाज आहे. ज्याने आयुष्यभर परमार्थाच्या साधनेचा अभ्यास केला ते मृत्यूरूपी परीक्षेला घाबरत नाही. येऊ द्या म्हणतात कधी मृत्यू येणार आहे. ज्याने आयुष्यभर परमार्थाची साधना निष्ठेने केली ते मृत्यूरूपी परीक्षेला घाबरत नाहीत. आत्यंतिक प्रसन्न मुद्रेने मृत्यूरूपी परीक्षेला सामोरे जातात. विढाला परमार्थिक साधूंमध्ये आणि संसारिकांमध्ये जर काय फरक आहे असं जर का एखाद्याने विचारलंच, तसे अनेक फरक सांगता येतील, परंतु एक छोटासा फरक सांगतो. जो आत्यंतिक प्रसन्न मुद्रेने आपला अंतकाळ व्यतीत करतो तो परमार्थिक साधू आहे. आणि जो हसत हसत जगाचा निरोप हसत हसत घेतो तो परमार्थिक साधू आहे. आणि जो चिंतेचा जाळ घेऊन चेहऱ्यावरती मरतो तो मात्र संसारिक आहे. संसारिक वेगळी आणि परमार्थिक वेगळी. प्रसन्न मुद्रेने आपला अंतकाळ व्यतीत करतात ते परमार्थिक साधू आहेत महाराज. हसत हसत या जगाचा निरोप घेतात, वाट पाहतात, मृत्यूची वाट पाहतात. जसा एखादा योद्धा युद्धाची वाट पाहतो, युद्ध करण्याकरता शस्त्रास्त्र चालविण्याकरता त्यानं ज्ञान कमिवलेलं असतं आणि युद्ध झालं नाही तर त्याचं ज्ञान वायाच आहे. म्हणून तो युद्धाची काय करतो? वाट पाहतो. शस्त्रास्त्र चालवण्याचं ज्ञान कमिवल्यामुळे युद्धाची वाट पाहतो. कारण शूराचं शूरपण जसं युद्धात कळतं तसं साधूचं साधूपण कशात कळत असेल तर ते मरणात कळतं पहा. म्हणून मराठीत एक म्हण आहे पहा, शूरवर कावारणी साधू ओळखावा मरणी. शूराचं शूरपण युद्धात कळतं तसं साधूचं साधूपण मरणात कळतं. तुकोबाराय सांगतात, शूर मिरवे रणांगणी मरणीच संतोषे, मरणीच संतोषे, मरणीच संतोषे. मरणी
तसं साधूचं साधू पण कुठं कळत असेल तर ते मरणामध्ये कळतं. पहा आयुष्यभर काय केलं याच्यावर साधूचं साधू पण नाही बरं का. थोडंसं लक्ष द्या. किती जठा वाढवल्या याच्यावर साधूचं साधू पण नाही. किती दाढी वाढवली याच्यावर साधूचं साधू पण नाही. अंगावरती किती सोनं घातलं याच्यावर साधूचं साधू पण नाही. अंगावरती भव्य वस्त्र धारण केले याच्यावर साधूचं साधू पण नाही. कुण्या मठाचा मठाधिपती असेल याच्यावर साधूचं साधू पण नाही. त्याच्या कीर्तना करता किती गर्दी होते याच्यावर साधूचं साधू पण नाही. ऐका, बोलू द्या मला. पाहत असताना आपण बहिरंग लक्षण आणि अंतरंग लक्षण या दोन लक्षणांनी साधूची ओळख होऊ शकते. बहिरंग लक्षण हे साधूचं दिखाव्यापुरतं असतं, परंतु साधू असतातच सांगता येत नाही. बगळा दिसायला पांढरा शुभ्र असतो. तळ्यामध्ये बसत असताना एका पायावरती ध्यान करतो. बकाचं ध्यान पहा तुम्ही, परंतु ध्यान नामस्मरणाचं राहत नाही. कधी मासा येईल आणि कधी गप कुण्या. त्या मासाला आपण गडप करू याच्याकडे त्याचं ध्यान असतं. तुम्हाला वाटतं का मी बगळ्यापुरतं बोलतोय म्हणून? तसं राहत नाही. दिसण्यापुरते साधूकडे पाहू नका, त्याच्या अंतरंग लक्षणाकडे जा. आयुष्यभर काय केलं याच्यावर साधूचं साधू पण नाही. अंतकाळाला काय भानगड आहे पहा. अनेक फरक सांगेन, अनेक फरक. त्या अनेक फरकापैकी हा एक महत्वाचा फरक सांगतो. परमार्थिक साधूंमध्ये संसारिकामध्ये काय फरक आहे. अजून एक महत्वाचा फरक आहे का, जो वर्तमान स्थिती करता जीवन जगतो, सध्याची परिस्थिती आपली आनंदात जाईल याच्याच करता जो प्रयत्न करतो तो मात्र संसारिक आहे. रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, काबाड कष्ट करतो, मेहनत करतो, धावपळ करतो. कशा करता? सध्याच जीवन कसं आनंदात जाईल याच्याच करता जो प्रयत्न करतो तो संसारिक आहे. परंतु परमार्थिक साधू मात्र वर्तमान स्थिती करता जीवन जगत नाहीत. आयुष्यभर परमार्थाची पुंजी एकत्रित गोळा करतात. आयुष्यभर कशा करता? शेवटचा दिवस साधना एकत्रित करतात. कशा करता? वर्तमान स्थिती करता नाही. आपला शेवट कसा आनंदात जाईल याच्याच करता जे प्रयत्न करतात ते मात्र परमार्थिक साधू आहेत. त्या शेवटाबद्दल आपला विचार करतात. महाराज त्या शेवटाबद्दलची चर्चा करतात. ज्या अर्थी तुकोबाराय माझा शेवट गोड झाला म्हणतात. शेवट तो भला. कुणाचा गोड झाला? माझा शेवट गोड झाला असं ज्या अर्थी तुकोबाराय निश्चितपणे म्हणत आहेत, त्या अर्थी तुकोबारायांच्या अभ्यासांती तुकोबारायांना असं लक्षात आलं असावं की परमार्थातला शेवट हा सहजासहजी गोड होणं शक्य नाही. सहजासहजी गोड होत नाही महाराज. ज्ञानोबारायाचं सुद्धा म्हणणं ज्ञानेश्वरीत तसंच आलं. असतेची या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीची या पैलतिरी विपाईला पावे. ज्ञानोबाराय सांगतात परमार्थाला लागणाऱ्याची संख्या कमी नाही. कोट्यावधी लोक परमार्थाला लागतील. सप्ता बघितलं की माळा घालणाऱ्याची संख्या कमी राहत नाही महाराज. काय त्या पंक्ती, काय ते कीर्तन, काय ते भजनी, काय त्यांचा मान, काय त्यांचा सन्मान, हे सगळं अट्टहास पाहिला की माळा घालणाऱ्याची संख्या कमी राहत नाही. पण जसाही सप्ताह संपला की खुट्टीला टांगणाऱ्याची संख्या सुद्धा कमी राहत नाही. परमार्थाला लागणाऱ्याची संख्या कमी नाही. कोट्यावधी लोक परमार्थाला लागतील, परंतु परमार्थामध्ये निश्चित ध्येयापर्यंत, साध्यापर्यंत, परमात्म्याच्या साक्षात्कारापर्यंत पोहोचणारी व्यक्ती नेमकी किती? लाखो मध्ये, कोठ्यामध्ये एखादा कोणीतरी विरळायसा
एखादाच कुणीतरी असतो तो परमार्थातील शेवट गाठू शकतो. बाकीच्यांना कुठली ना कुठली आपत्ती येते आणि ते कधी परमार्थाच्या बाहेर फेकले जातील सांगता येत नाही. नाथ महाराजांची भाषा लक्षा माझी एकनी बारे, आ लक्षा माझी एकनी बारे, लक्षा माझी एकनी बारे, जनार्दनी देख थोडे, एका जनार्दनी देख थोडे, तो परमार्थातील इच्छित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. विरळा पावी विरळा पावी अवघड गोवे शेवटीचे. शेवट गाठणं काही सोपं आहे का महाराज? साक्षात्कारापर्यंत पोहोचणं सोपं आहे का? फार कठीण आहे. कुणीही परमार्थाच्या साक्षात्कारापर्यंत पोहोचू शकत नाही. परमार्थाला लागतील भरपूर. ते जुन्या काळातील कीर्तनकार दृष्टांत द्यायचे. पूर्वीच्या काळी आंब्याला मोहर भरपूर लागायचा. ऐकताय ना तुम्ही कीर्तन? आंब्याच्या पाठीमागं तर एवढे विघ्न महाराज, त्या आंब्याला मोहर लागावा आणि धुकं पडावं. मोहर लागणं आणि धुकं पडणं 75% मोहर खाली येऊन आराम करतो. राहायला 25%. राहिलेल्या 25% आंबे लागले, त्याला आपण माचणामध्ये पिकू घातले. पिकू घातलेले सगळेच आंबे रसा करता परिपक्व होत नाहीत. त्यातले काही आंबे नासतात, काही आरत कच्चे राहतात, काही काळे पडतात आणि फार बोटावर मोजणारे आंबे असे रसा करता परिपक्व होतात. आणि त्यातला सुद्धा एखादा आंबा असा पाहावा त्याची चव, आहा काय त्याची चव नाही, हे की नाही? तसा परमार्थाचा सुद्धा बाज आहे. जसे लागलेले सगळ्यांच्या सगळा मोहर त्याचे आंबे तयार होत नाहीत आणि रसा करता परिपक्व होत नाहीत, तसं परमार्थाला लागलेली सगळीच माणसं साक्षात्कारापर्यंत पोहोचू शकतील सांगता येत नाही. कधी त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी अरिष्ट येईल आणि कधी ते परमार्थातून वेगळे फेकले जातील सांगता येत नाही. माणसाला वाटतं असं. माणसं आज असं वापलं कधी धान्य शेतात बघून हिरवगार दिसलं की म्हणतात, अंदाज लावतात. फेकून जरी दिलं तर कुठे एक करी 10 क्विंटल हरभरा कुठंच गेला नाही. पण असं धुकं पडलं फुलात, है की नाही? पुन्हा वाटतं बिया पुरती बी निघते का नाही आता. तसंच माणसाचा अंदाज लावतात महाराज. तसा परमार्थाचा सुद्धा बाज आहे. तसाच परमार्थाचा सुद्धा आहे. लागलेली सगळीच आंबे, जसं मोहर लागलेला सगळ्याचे सगळे आंबे परिपक्व होत नाही, तसं परमार्थाला लागलेली सगळीच माणसं साक्षात्कारापर्यंत पोहोचत नाहीत. पण परमार्थामध्ये महत्व सुरुवातीला नाही. बरं थोडंसं लक्ष घ्या. परमार्थात महत्व सुरुवातीला नाही. सुरुवात कशीही ढालीढिली झाली तरी चालतं, पण परमार्थात महत्व कशाला असेल? कशाला महत्व आहे? आवश्यक सेवक वाऊगी खटपट परमार्थातील इच्छित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. बाकीच्यांना कुठली आपत्ती येईल कधी परमार्थाच्या बाहेर फेकले जात नाही सांगता येत नाही. अहो प्रयत्न न करता तर परमार्थाचा शेवट गाठू शकत नाही. परंतु प्रयत्न करून सुद्धा, सायास करून सुद्धा, अट्टहास करून सुद्धा परमार्थाचा शेवट गाठणं शक्य नाही महाराज.
बऱ्याच जणाला वैराग्य प्राप्त झालं. आता वैराग्य वैराग्य तर कशाला म्हणावं, कशाला वैराग्य म्हणतात. वैराग्याची व्याख्या करत असताना शास्त्रकारांनी वैराग्याची व्याख्या केली. इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या इच्छेच्या त्यागास वैराग्य असं म्हणतात. इहलोकापासून परलोकापर्यंत सर्व भोग भोगण्याकरता इच्छुक आहेत, उपलब्ध आहेत, परंतु ते भोग न भोगता त्याच्यात खरं वैराग्य प्राप्त होणं हे खरं वैराग्याचं लक्षण आहे. भोग भोगायला प्राप्त असताना सुद्धा न भोगणं हे खरं वैराग्याचं लक्षण आहे. असं वैराग्य एकाला प्राप्त झालं. त्याचं वैभव किती होतं सांगू, किती वैभव होतं त्याचं. त्याच्या वैभवाचं वर्णन एका ठिकाणी आलं. 18 भार वनस्पती फळे फुले वनस्पती, त्या पोखराची नदी गंगा वाहती, त्या पोखराची नदी गंगा वाहती, त्या घरी कुलस्त्रिया राजा राणी वनस्पती, राजा रे कुलस्त्रिया राजा राणी वनस्पती, ते सुख सांडुनिया कासया योग देवी, ते सुख दन 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 चाललं पाहिजे. वैभवाचं वर्णन आहे महाराज, गरिबीचं वर्णन नाही, वैभवाचं वर्णन आहे. किती वैभव होतं. 18 भार वनस्पती फळे फुले वळतील, 18 भार वनस्पती त्याच्या राज्यामध्ये होत्या. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, 12 वाहणाऱ्या नद्या त्याच्या राज्यामध्ये होत्या. आपल्यासारखा तुमच्या आमच्यासारखा दर 2 वर्षाला दुष्काळ त्याच्या राज्यात नव्हता. कोरोना होता का त्याच्या राज्यामध्ये. जे जया पाहिजे ते आहे, सगळी उपलब्ध त्याच्या राज्यामध्ये होते. संपूर्ण पृथ्वीचं सम्राटपद त्याच्याकडे होतं. एवढं सगळं वैभव असताना सुद्धा मला देवाची प्राप्ती करून घ्यायचे, माझा शेवट गोड करायचे, याच्या करता त्यांनी सर्व राज्याचा त्याग केला. देवासाठी घेऊन जुग अवगा भोग तेजी याला सर्वस्वाचा त्याग केला, मला परमार्थाचा शेवट गोड करायचे. आणि जंगलामध्ये आला. जंगलामध्ये येऊन सुंदर पर्णकुटी बांधली आणि त्या पर्णकुटीमध्ये बसून दररोज देवाचं चिंतन करावं, दररोज भगवंताचं नामस्मरण करावं. हरी शरण हरी शरण हरी शरण श्री हरी शरण राम शरण राम शरण राम शरण सीताराम शरण हरि शरण हरि शरण हरि शरण श्री हरी शरण. असं सुंदर भगवंताचं नामस्मरण करावं. दररोज 24 तासातील 20-20 तास 22-22 तास नामचिंतनातच जात होते. शेवट गोड करण्याकरता सर्वस्वाचा त्याग करून आला होता. परंतु त्याला असं बॅड लक लागलं महाराज, त्याला बॅड लकच म्हणावं. गंगेमध्ये स्नाना करता गेला, ब्रह्ममुहूर्त होता. स्नाना करता गेला असताना पाठीमागून अचानक वाघाची डरकाळी ऐकू आली. पाठीमागे वळून पाहिलं तर एक गर्भावस्थेत असणारा हरिण पुढे धावत होतं. वाघ त्याच्या पाठीमागे धावत होता. हरिण सर्व इंद्रिय एकत्रित करून आपला प्राण वाचवण्याकरता धावत होतं. जीवाचा एकांत करून धावत होतं. वाघ त्याच्या पाठीमागे धावत होता. धावता धावता हरणानं आपला प्राण वाचवण्याकरता नदीच्या या किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावरती मोठी छलांग घेतली. गर्भावस्थेत असणारा हरिण असल्यामुळे त्याच्या पोटाला गर्भाला मोठा ताण पडला आणि पोटातला गर्भ मात्र त्या पाण्यात गळून पडला आणि नेमका वाहत 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 आला. तो याच्या हातातच आला, हे आचमन करत होता आणि समोरच्या किनाऱ्यावरती तडफडून त्या हरणीने आपला देह सोडला.
याला त्या हरणीबद्दलची दया आली. ऐका, दया कधी कधी साधूचा घात करत असते. दया हे साधूचं लक्षण जरूर आहे, परंतु दया कधी कधी साधूचा घात करत असते. कल्पना करा, आपण कीर्तनाला इथं उपस्थित आहोत. इथून गावाकडे परत जात असताना कुणीतरी आडवाटामध्ये गाडी उभा केली, हात केली. घ्यावं का नाही घ्यावं? नाही घ्यावं तर दया हे साधूचं लक्षण आहे. आणि त्याला जर गाडीत घ्यावं, त्याने जर मानेला चाकू लावला तर दया कधी कधी साधूचा घात करत असते. पहा, त्याला त्या हरणाच्या पाडसाबद्दलची दया निर्माण झाली. त्याने त्या हरणाचं पाडस उचलून घेतलं. आपण क्षत्रिय आहोत, संकटात आहे, त्याचे प्राण वाचवणे आपलं लक्षण आहे. क्षत्रियाचा धर्म आहे, आपण त्याचे प्राण वाचवले पाहिजेत. त्या हरणाच्या पाडसाला उचलून घेतलं, टावेलने त्याचं अंग पुसलं, आपल्या पर्णकुटीत घेऊन गेला. लुसलुसीत हिरवगार गवताचं गवत त्याला चारावं. दररोज 22 तास भजन करणारा हरणाच्या नादानं आता 10 तासावर आला. बऱ्याच जणाला बरेच नाद लागतात आणि त्याच्यामुळे भजनापासून लांब माणसं जातात. 22 तास भजन करणारा 10 तासावरती आला. आणि ते हरणी ही मोठी गमतीचं होतं. याने अशी माळ जप करायला बसली, नामस्मरणाला बसलं की नाही, त्या हरिण्याच्या मांडीवर यावं आणि हरीण मांडीवर आल्यानंतर यानं त्याला म्हणावं, मला बाबा म्हणतं, मला बाबा म्हणतं. घरच्या लेकरा बाळाचा त्याग केला, आता हरीण बाबा म्हणतं. सर्वस्वाचा त्याग करून आला होता हो. पण शेवटी माझ्यानंतर हरणाचं कसं, असं म्हणून त्याने प्राण सोडला. काय वाटलं? माझ्यानंतर हरणाचं कसं कसं होईल, हरणाचं असा म्हणून प्राण सोडला. आणि त्याचा परिणाम काय झाला? जडभरत राजा हरणी गर्भ घेला, जडभरत राजा हरणी गर्भ घेला, करता जो प्रयत्न करून आला होता, शेवटी हरणावरती मन गेलं. आणि अंतकाळी देहांत सुटत असताना हरणाचं ध्यान मनामध्ये आलं आणि दुसरा जन्म हरणाचा घ्यावा लागला. शेवट गोड झाला नाही. भरत करिता अनुष्ठान तया लागली मृगाचे ध्यान, तो मृगची झाला आपण, जन्मांतर कारण ते झाले. मृगाची आसे भरता मृगपण, हा जन्मल्या वाचून सोडिना ते. प्रयत्न कशा करता होता? आपला शेवट गोड होईल याच्या करता अट्टास केला होता, परंतु ध्यान मृगावरती गेलं, हरणावरती गेलं आणि परिणाम दुसरा जन्म हरणाचा घ्यावा लागला. शेवट गोड झाला नाही. पण तुकोबराय म्हणतात, माझं मात्र तसं झालं नाही. माझ्या मात्र जीवनामध्ये माझा शेवट गोड झाला. नुसता गोड नाही तर बहु गोड झाला, निश्चित गोड झाला म्हणतात महाराज अभंगाचं पहिलं. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला,
एवढा सायास करून एवढा उहापोहा करून जडभरत राजाचा शेवट गोड झाला नाही, पण माझा मात्र शेवट गोड झाला. नुसता गोड नाही तर बहु गोड झाला म्हणतात तुकोबराय. बहु गोड झाला. या शेवटाचे मुख्य दोन प्रकार पडतात बरं का तानाजी. शेवटाचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक आहे आपातताई शेवट आणि दुसरा आहे निश्चित शेवट. आपातताई शेवट कशाला म्हणावं? वरवरून शेवट झाल्यासारखा वाटणे पण खऱ्या अर्थानं शेवट नसणे याला आपातताई शेवट म्हणावं. बऱ्याच जणांच्या शेवटाबद्दलच्या व्याख्या चुकीची येतात. बऱ्याच जणाला असं वाटतं अंतकाळाला भरपूर समाज जमा झाला, एखाद्याच्या अंत्यविधीला भरपूर समाज जमा झाला की लोक चर्चा करतात काय शेवट चांगला झाला हो, एवढी लोक अंतकाळाला जमा झाली. वाक्य चुकीची आहे. बऱ्याच जणाला वाटतं एकादशी बघून गेला, एकादशी बघून गेला हो काय शेवट चांगला झाला. ते करू नये ते करतं, खाऊ नये ते खातं, जाऊ नये तिकडं जातं, वागू नये तसं वागतं. नेमकी एकादश बघून मरतं म्हणजे त्याचा काही शेवट चांगला झाला का? बऱ्याच जणांची व्याख्या चुकीची अशी आहे. त्याच्या 13व्याला 10व्याला 10 फुंटांची गुंडी गाळली, फार शेवट गोड झाला म्हणतात. ऐका, ह्याला आपातताई शेवट म्हणावं. वरवरून शेवट गोड झाल्यासारखा वाटणे पण खऱ्या अर्थानं शेवट गोड नसणे याला आपातताई शेवट म्हणावं. आणि निश्चित शेवट कशाला म्हणतात? तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून ज्याला मुक्त होता आलं, स्वस्वरूपाची जाणीव ज्याला झाली, अहम ब्रह्मास्मी, आयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म या महावाक्याचा बोध ज्याला झाला आणि प्रत्यक्ष परमात्म्याचा साक्षात्कार झाला त्याला निश्चित शेवट म्हणावा. तुकोबराय सांगतात वा जो परमार्थ केला त्या सर्व परमार्थाचे कौतुक झालं आणि त्याचा परिणाम कुंडलिया धावा तृष्णेची या त्या झालेल्या परमार्थाचं मला कौतुक वाटतं. म्हणून निश्चिंत आता निश्चिंतनी पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची याला म्हणावं निश्चित शेवट. वरवरूनचा शेवट वेगळा आणि निश्चित शेवट वेगळा. खऱ्या अर्थानं सांगेन ज्याने हा देह काळाच्या ताब्यात दिला नाही त्याचा खऱ्या अर्थानं शेवट झाला. या जगामध्ये फक्त 6च महात्म्य असेत महाराज त्यांनी देह काळाच्या ताब्यात दिला नाही. किती? 6. फक्त 6 महात्म्य असेत त्यांनी देह काळाच्या ताब्यात दिला नाही. पहिला क्रमांक आहे आमचं निवृत्तीनाथ महाराजांचा. कुठं समाधी घेतली? त्र्यंबकेश्वरला. देह काळाच्या ताब्यात दिला नाही. शेवट तो भला तो या शब्दाने तुकोबराय दर्शक सर्वनाम दाखवतात, कुणाकडे तरी बोट दाखवतात. कोणाचा गोड झाला? निवृत्तीनाथ महाराजांचा गोड झाला. ज्ञानोबरायकडे या, दुसरे आमचे ज्ञानोबर आहेत.
हा देह काळाच्या ताब्यात दिला नाही. संजीवन समाधी ज्ञानोबा यांनी घेतली. शेवट तो भला संजीवन समाधी घेतली. सोपान काकाकडे या, सासवडला समाधी घेतली. देह काळाच्या ताब्यात नाही. शेवट तो भला. मुक्ताबाईकडे या, वीज चमकलेली मुक्ताबाई कायम गुप्त झाल्या. देह काळाच्या ताब्यात दिला नाही. शेवट तो भला. पाचवेस आमचे नाथ महाराज पाणी होऊन गेले. देह काळाच्या ताब्यात नाही. नाथ महाराजांची कथा तर फार सुंदर आहे बरं का. नाथ महाराजांचा जन्म सृष्टीला, नाथ महाराजांना अनुग्रह मिळाला तोही सृष्टीला, नाथ महाराजांना दत्तात्रय स्वामीची भेट झाली तीही सृष्टीला, आणि नाथ महाराजांना मृत्यू सुद्धा पुण्या दिवशी, समाधी सृष्टीच्या दिवशी. पहिल्या दिवशी, पहिल्या वेळेस महाराज सृष्टीच्या दिवशी देह ठेवले. देह ठेवल्याच्या नंतर नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित संपूर्ण गावामध्ये फिरू लागला. आमचे बाबा गेले, गावातील भ्रमणबंद फिरावं. नाथ महाराज गेले, सगळं गाव अंत्यविधीसाठी जमा झालं. ताटी बांधली, नाथ महाराजांना वर ठेवण्यात झोपवण्यात आलं आणि 4 खांदेकरी नाथ महाराजाला घेऊन जात होते. परंतु जात असताना खांदेकऱ्याला अभिमान झाला. आयुष्यभर परमार्थ केला नाथाने. 45,000 ओव्या भावार्थ रामायणाच्या लिहिल्या, अभंगवाणी लिहिली, बारुड लिहिली, एवढं सगळं वैभव लिहिलं असताना सुद्धा शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं की नाही. ते आपापसात चर्चा करू लागले. नाथ महाराज झोपल्या झोपल्या त्या ताटीवरून उठले आणि सांगितलं, ओ पंत, तिरडी खाली ठेवा, तुमच्याच खांद्यावर जावं असं काही नाही म्हटले. माझे मी जाईन अजून पुन्हा. तिथून नाथ महाराज परत आले. पुन्हा दुसऱ्या सृष्टीला 1 वर्ष राहिले आणि दुसऱ्या सृष्टीला पुन्हा देह ठेवला. पुन्हा देह ठेवल्यानंतर तेच खांदेकरी, सगळं गाव माती करता उपस्थित. परंतु आता मात्र खांदेकरी एकमेकाच्या तोंडावर बोट ठेवत होते. काही बोलू नका बाबा, हे बाबा उठून बसतो. काही बोलायचं नाही, हे बाबा उठून बसतो. पहिल्या वेळेस जिथपर्यंत अंतयात्रा गेली होती त्याच्या थोडं पुढे गेली. पुढे गेल्याच्या नंतर एक नवीन लग्न झालेली मुलगी, तिची आई तिला वाट लावत होती. बैलगाडी जुना काळ, त्या नवरीला तिथं वाट लावत असताना मनामध्ये तिकडून प्रेतयात्रा आली. त्या बाईच्या मनामध्ये उगीच पाल चुकली. तिनं सांगितलं, नात्याला जायला का एवढाच वेळ होता का? माझी मुलगी आता नांदाय जाते, तिने एवढाच वेळ होता का जायला? नाथ महाराज म्हटले, बाई तुमच्या मुलीला नांदाय खुशाल जाऊ द्या, पुढे जाईन मी अजून. पुन्हा नाथ महाराज जागेवर उठले. ठीक आहे. तिसऱ्या वेळेस मात्र न अंतयात्रा, ना अंतयात्रेसाठी समाजाची गर्दी, ना तिरडीवर घेण्याकरता 4 खांदेकरी स्वतः पायाने चलत गेले. गोदावरीच्या पात्रामध्ये गेले. पाणीहून आपला देह समर्पित केला. देह काळाच्या ताब्यात दिला नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. फक्त हे नाथ बाबाच करू शकतात. फक्त हे ज्ञानोबाऱ्याच करू शकतात. फक्त हे जगद्गुरु तुकोबाऱ्याच करू शकतात. अंतकाळी विठू आम्हासी पावला, गुढी सहित झाला गुप्त तुका. त्या ज्ञानोबारायांनी म्हणावं, त्या निवृत्तीनाथ महाराजांनी म्हणावं, त्या सोपान काकांनी म्हणावं, त्या नाथ बाबांनी म्हणावं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट गोड झाला. बहु या शब्दाने तुकोबाराय फ्लॅश मध्ये गेले. बहु शब्द का वापरला? त्याचं कारण आहे, या जन्मात नाही, जेवढे जेवढे तुकोबारायचे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारात माझा शेवट गोड झाला. अंबरीश ऋषीचा अवतार जगद्गुरु तुकोबारायचाच होता. त्याही जन्मात मला भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला आणि शेवट भला झाला. अंगदाचा अवतार भगवान जगद्गुरु तुकोबारायचाच होता. त्याही जन्मात प्रभू रामचंद्राचा साक्षात्कार झाला आणि शेवट भला झाला. भक्त प्रल्हादाचा अवतार सुद्धा जगद्गुरु तुकोबारायचा होता. त्याही जन्मात नरसिंह भगवान परमात्म्याची मला प्राप्त झाली आणि शेवट गोड झाला. पुन्हा चला पुढे कलियुगामध्ये नामदेवराय स्वरूप जगद्गुरु तुकोबारायच होते. कृष्ण अवतारामध्ये उद्धव स्वरूप जगद्गुरु तुकोबारायच होते. तुकोबारायच्या रूपाने सुद्धा तुकोबाराय जन्माला येतात आणि शेवट तो भला माझा बहु गोड झाला. बहु शब्द का वापरला? मागच्या याच जन्मातला नाही, तर मागचे जेवढे काही अवतार झाले त्या प्रत्येक अवतारातला शेवट गोड झाला. तुकोबारायांना काही साधकांनी प्रश्न केला, तुकाराम महाराज, अहो शेवट गोड झाला म्हणताय, बहु गोड झाला म्हणताय, चांगला झाला म्हणताय, पण हा शेवट गाठण्याकरता आणि बहु गोड करण्याकरता तुम्ही नेमका मार्ग कोणता अवलंबला?
शेवट गोड झाला म्हणताय, निश्चित गोड झाला म्हणताय, भला झाला म्हणताय, पण हा शेवट गोड करण्याकरता तुम्ही नेमका मार्ग कोणता अवलंबला तो मार्ग आम्हाला सांगा ना. कारण संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गावरती जाण्याकरता इतरांना ते मार्ग दाखवित असतात. पहा, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत, ते ज्या मार्गावरती संत महात्मे चालले त्या मार्गाची पाऊल वाट इतरांना चालतात, सांगतात ते नेची पण ते चालू जातात, त्यांच्या पाऊल वाटाने आपण चाललं पाहिजे. कोणता मार्ग अवलंबला तेव्हा तुकोबरे सांगतात, आलो निजाचे माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. माहेर, माहेर या शब्दाचा अर्थच पाहायचा झाला तर पहा, सासरवासियांना माहेर म्हटलं की फार प्राणप्रिय असतं. पहा, असं म्हटलं जातं माहेरचा व्यक्ती आल्यास प्रेम वाटतं, यात नवल नाही. जुने माणसं सांगायची माहेरचा कुत्रा जरी आला तर त्याबद्दलचं सुद्धा प्रेम वाटतं म्हणे, इतकं माहेराबद्दलचं प्रेम. जुन्या काळामध्ये माहेराला चालत जावं लागायचं. आता माहेरातलं प्रेम राहिलं नाही. आता माहेरामध्ये आल्या तरी बी दिपावळीला जरी आली तरी एक स्नान करण्यापुरतं किंवा दुपारी जेवण करून गेली, भाऊबीजेला फक्त गरुडा बांधण्यापुरता यायचं आणि परत जायचं. हे आता माहेरचं प्रेम राहिलं. पण जुन्या काळामध्ये माहेरला जायचे हे जरी फक्त स्त्रीच्या कानावरती आलं तर त्या दिवशी दिवसभर काय काम करायला तिचं भानच राहायचं नाही. धुणं धुवायला तरी तिचं भान राहायचं नाही. कधी एकदा मुराळी त्या वाटेकडे डोळे टक लावूनच पाहत बसते. आणि जुन्या काळामध्ये चालत माहेरला जावं लागायचं. माहेरला जाण्याची चाल वेगळी असायची, सासरला जाण्याची चाल वेगळी असायची. मुराळी पुढं पिशवी घेऊन जात असताना मुराळी पुढच्या बांधावर आणि ही पाठीमागलच्या बांधावर एवढा जर अंतर मध्ये असेल तर समजाव ही सासरला जाते, कारण पावलं जड जड टाकत जात असते. आणि मुराळ्याच्या एक पाऊल पुढे टाकून जर चालत असेल तर समजाव ही माहेरला जाते. का हो, एवढी का आवड त्या माहेराची? ऐका, त्या माहेरात असते बघा आपली माय, त्या माहेरात असते बघा आपली आई, त्या माहेरात असते बघा आपलं जीवलग आपल्यावरती प्रेम करणार, श्वासापेक्षाही अधिक प्रेम करणारी आई त्या माहेरामध्ये असते. आपली माय असते. जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंतच माहेरातलं प्रेम अबाधित आहे. ज्या दिवशी माय गेली ना त्या दिवशी आपलं म्हणावं असं कुणी राहत नाही. त्या दिवशी आपलं म्हणावं असं कुणी राहत नाही. दीपावलीला येणाऱ्या मुलीची दसऱ्यापासून वाट पाहते, वर्षभर आपल्या आपल्या मुलापाशी तगादा लावते. अरे एक एक रुपया आपल्या पदरामध्ये गोळा करते आणि एक काकण चुळी तुला घालते रे, माझ्या मुलीला घेऊन ये, तिला जमेल तशी काकण चुळी घालेल. पण ते आपल्या मुलीवरती प्रेम करणारी जगाच्या पाठीवर असते बघा फक्त आपली माय. ज्या दिवशी आपली माय गेली ना त्या दिवशी ज्या दिवशी आपली माय गेली त्या दिवशी आपलं म्हणावं असं कुणी वाटत कुणी राहत नाही, कुणी राहत नाही. धाव घाली आई आता पहातेस काही, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे पोटी, आता पहातेस काही, धाव घाली आई की आपलं प्रेमाचा सागर आटतो. पहा, आणि ज्या दिवशी माहेराहून सासराहून लेक नांदून येते ना, रात्रभर आपल्या आईशी गप्पा मारते, रात्रभर आईशी गप्पा मारते. माझ्या सासरात असं आहे, माझ्या अमक तसं आहे, काही सांगत असेल तर आई फक्त एकच शब्द उच्चारते, बाळा कसंही सासर असेल पण नांदून निघाव बरं. आपण नांदून निघालं पाहिजे. आपण आशिलाच्या मुली आहोत, आपण चांगल्याच्या मुली आहोत, नांदून निघालं पाहिजे. ही वाक्य सांगणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. आई गेली की प्रेम आटलं, आई गेली की प्रेम आटलं. या माहेराचे दोन प्रकार पडतात, माहेराचे दोन प्रकार.
देहाचं माहेर वेगळं आणि जीवाचं माहेर वेगळं. ज्याच्यापासून आपला जन्म झाला त्याला माहेर म्हटलं जातं. माहेर या शब्दाची व्याख्याच अशी, ज्याच्यापासून आपला जन्म झाला त्याला माहेर म्हटलं जातं. या देहाचा जन्म आई वडिलापासून झाला म्हणून आई वडिलाला माहेर म्हटलं जातं. ज्या गावात जन्म झाला त्या गावाला माहेर म्हटलं जातं. जसं देहाचा जन्म आई वडिलापासून झाला म्हणून आई वडिलाला माहेर म्हटलं जातं, तसं जीवाचा जन्म कुठून झाला असेल तर त्या परमात्म्यापासून झाला. ममय वंशी जीवलोके जीवभूत सनातनः, माझाच अंश म्हणजे जीव आहे. मग देवापासून जन्मलेला अंश जर जीव असेल तर मग जीवाचं माहेर कोणतं असेल? तो परमात्मा जीवाचं माहेर आहे. म्हणून अनेक संतांनी पंढरी ये माझे माहेर साजनी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी. माहेर पंढरपूरला सांगितलं. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पोलिया. सर्व संतांचं माहेर कोणतं असेल तर हे माहेर संतांचे. नामया स्वामी केशवाचे, या सगळ्या संतांचं माहेर कोणतं असेल तर पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा विठेवरती उभा असणारा तो परमात्मा या जीवाचं माहेर आहे. त्या माहेरला आलो निजाच्या माहेरा. निज या शब्दाचा अर्थ आहे खरं माहेर. देहाचे मायबाप दुसऱ्या जन्मात बदलू शकतात. या जन्मात जे मायबाप आहेत ते पुढच्या जन्मात राहतील सांगता येत नाही. पुढच्या जन्मात दुसरे बदलू शकतात, परंतु जीवाचे मायबाप कधी बदलू शकत नाही. जीवाचा मायबाप तो परमात्मा एकटाच आहे. त्याच्यापासून जीवाची निर्मिती झाली. म्हणून जीवाचा खरा मायबाप कोणता असेल तर निजाचं माहेर खरं असेल तर पंढरपूरचा पांडुरंग. म्हणून आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. तो परमात्मा माहेर आहे. मग त्या दिशेने आपण वाटचाल तर केली पाहिजे की नाही? त्या दिशेने आपण गेले तर पाहिजे की नाही? साध्याच्या वाटेल तर आपण गेलं पाहिजे की नाही? नाहीतर जायचे आपल्याला कुठं लातूरला, आणि आपण जर अहमदपूरच्या रस्त्याने जात असाल तर कधी लातूर पोहोचेल? गंतव्य स्थानापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्या दृष्टीने आपला प्रवास तरी योग्य असला पाहिजे. प्रवास योग्य असेल तर त्या दिशेला व्यवस्थित पोहोचू शकतो. प्रवास चुकीचा असेल तर व्यवस्थित पोहोचू शकत नाही. माणसं संसाराच्या प्रवासाकडे घाईघाईनं लागतात, परंतु परमार्थाच्या प्रवासाकडे बळबळ त्यांना आणावं लागतं. कीर्तनाला या म्हणून सांगावं लागतं, दहाव्यावर जा म्हणून सांगावं लागत, सांगावं लागतं का? चांगल्या गोष्टी सांगावं लागत नाही महाराज. वाईट गोष्टी आपोआप आकलन करून घेतात, पण चांगल्या गोष्टीची मागणी सांगावं लागतं. पुन्हा पुन्हा या बाबा, श्रवण करा, ऐका. त्या दिशेनं प्रवास तर आपला व्यवस्थित असला पाहिजे की. एक बाई पंढरपूरला निघाली. मनात नव्हतं, शेजारणीनं सांगितलं कवाच पंढरपूरला गेलं नाही तुम्ही, जा ना पंढरपूरला. कधीच गेलं नाही, जाणार पंढरपूरला. उगच मनात शिरलं. सुनबाई पासून येऊन म्हणू लागली, सुनबाई जाऊ का मी पंढरपूरला? सुनबाईनं सांगितलं, सासूबाई जा ना तुम्ही पंढरपूरला. खरंच जा, मी सगळं घरचं पाहते, नक्की जा तुम्ही. ते सुनबाईला, ते सासूबाई म्हणू लागली सुनबाईला, तुला तर मी गेल्यानंतर मोकळं झालं म्हटले, पुन्हा घर मोकळं झालं. बाजारला एक गटूटच घेऊन जाशील म्हटले तू, तर तुला मोकळं झालं जाण्याकरता. चवतीचे चाळे खोटे हिला जावे से म्या वाटे. जावं वाटतं मग जाते माय म्हटली. फरशी बांधली. ते जुन्या काळामध्ये हाडपी बांधायची, मंदिरावरती येऊन बसायचे. हाडपी बांधली. जाता जाता सुनबाईला सांगितलं, सुनबाई पाट्याकडे, वरवंट्याकडे, जात्याकडे लक्ष ठेव. सुनबाई म्हटले लक्ष ठेवते. सासूबाई अहो तुम्ही निश्चिंत होऊन जा, सगळे जा बाई. जात जात असताना पुन्हा सांगते, मी जाते खरं, पण माझ्या हाताने मी गौऱ्या थापल्यात, त्या गौऱ्याने लावलेला तो उडवा फोडू नकोस. प्रेम कशात आहे? माझ्या हातीचा कलवरू मज वाचून नको फोडू, माझ्या वाचून ते फोडू नकोस. एवढ्या सगळ्या इंस्ट्रक्शन देऊन, माहिती देऊन मंदिराच्या वट्यावरती आली. ती सगळी पिशवी तिथं ठेवली. सोबत असे लहान लहान नातू आले. आजीचा जीव नातवात फार गुंतलेला असतो, फारच गुंतलेला असतो. ते नातवा जवळ आले. नातू म्हटले, माय पंढरपूरला चाललीस? म्हटले हो. माय जाऊ नक ना, तू गेलीस की मला करमत नाही. माय जाऊ नक की माय. ती माईला असं म्हणू लागली की मग म्हणू लागली, मुले दारे लेकुरे बाळ इतच माझे पंढरपूर. हे काय एवढं प्रेमाने जर मला म्हणत असतील तर पंढरपूरला जाण्यापासून काय बंद पडला असेल?
मुलेदारले कुरे बाळ इथच माझे पंढरपूर आवाज चालली पंढरपुरा येशी पासून येती घरा. मग अशा दिशेने जर आपला प्रवास असेल तर कधी परमात्म्याची प्राप्ती आपल्याला हो. मग परमात्म्याची प्राप्ती व्हायची असेल तर कोणत्या पद्धतीने साधकाची अवस्था पाहिजे. लागला सेठ पाहिजे त्याला कुठल्याच गोष्टी आवडेल. संपदा सोहळा नावडी म्हणाला आणि फक्त एकच विचार कधी एकदा मला परमात्मा भेट देईल. अशा अवस्थेत साधक राहतो नक्कीच त्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. नक्कीच त्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. शेवट गोड करण्याकरता पंढरपूरच्या वाटेला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परमात्म्याचं दर्शन केलं. परमात्म्याचं दर्शनानंतर त्याची फलप्राप्ती काय झाली. परिहार झाला. परिहार झाला.
अवघ्या दुःखाचा मागेला. आतापर्यंत जेवढे दुःख सहन केले, दुःखाच्या अनेक प्रकारे, जन्माचं दुःख वेगळं आहे, मरणाचं दुःख वेगळं आहे, अनेक प्रकारचे दुःख आहेत, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, अनेक प्रकारचे दुःख मला होते. पण जसंही परमात्म्याचं दर्शन झालं, मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. त्या देवाचं दर्शन झालं की सर्व दुःखाचा परिहार झाला. हे कशामुळे झालं तर आलो निजाचे माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. रखुमाई आई साहेबाचे वर असणाऱ्या त्या परमात्म्याला भेटण्यासाठी गेल्यानंतर सर्व दुःखाचा परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागीला. आणि त्यामुळे सर्व दुःख त्या परमात्म्याने आमचं हरण केल्यामुळे, त्याच्या माहेरला गेल्यामुळे आता मात्र ही वाणी, हा देह आम्ही त्या परमात्म्यालाच अर्पण करणार आहोत. अभंगाचं शेवटचं चरण. Yeah.
सर्व दुःखाचा परिहार केला, सर्व दुःख निवारून टाकले. त्याच्यामुळं आता हा देह, तुका म्हणे वाणी. वाणी या शब्दाचे या अभंगात दोन अर्थ करता येतील. खऱ्या अर्थानं या शब्दात, या अभंगातला अर्थ असेल तर वाणी या शब्दाचा अर्थ आहे देह. हा देहच आम्ही आता परमात्म्याला अर्पण करणार आहोत. आणि वाणी या शब्दाचा दुसरा अर्थ करायचा, तुका म्हणे वाचा. वाहिली अनंता, बोला याचे आता काम नाही, बोलण्याचे नाही आता देवाविना काही. देवाशिवाय दुसरा शब्द बोलणार नाही, ही वाचा आम्ही त्या परमात्म्याला अर्पण केली. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. एक अर्थ घ्या आणि दुसरा अर्थ आहे हा देहच आम्ही त्या परमात्म्याला अर्पण केलेला आहे. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना इतक्या निष्ठेनं परमार्थ करावा की एक दिवस आपण सुद्धा म्हटलं पाहिजे, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि हा शेवट गोड करण्याकरता निश्चित आपण सुद्धा त्या परमात्म्याची वारी केली पाहिजे, त्या पंढरपूरला गेलं पाहिजे. मग त्याचं दर्शन घेतल्यानंतर निश्चितच आपल्या जीवनातील सर्व दुःखाचा परिहार होईल. आणि एक दिवस परमात्म्याची निश्चित अवस्था, एक दिवस परमार्थातील परिपक्व अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि ती परिपक्व अवस्था म्हणजे तुका म्हणे वाणी. गेली आता गेहू धनी. या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोतृ मायबापांच्या दर्शनाचा आलेला हा योग आहे. माकणे पाटील परिवारांनी मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं म्हणजे ही सगळी गुणवान मंडळी शोधलं तर सापडणार नाहीत. एवढ्या थंडीचं गाडीवर इथपर्यंत पोहोचणं, बोलिवलं तर माणसं येणं नाही, ही आपल्या प्रेमामुळे इथं येऊ शकतात. हे माकणे पाटील परिवाराचं प्रेम त्यांच्यावर असल्यामुळे, या प्रेमामुळे ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. या कार्यक्रमाला वैभव, या कार्यक्रमाला सगळी दिव्यता त्यांनी प्राप्त करून दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमासाठी ध्वनी क्षेपणाची व्यवस्था सुद्धा अत्यंतिक सुंदर आहे. आमचे आदरणीय परमादरणीय परमश्रद्धेय किशोरजी महाराज शिवणकर यांचे बंधू, त्यांची ध्वनी क्षेपणाची व्यवस्था आहे. फार आनंद दिला, धन्यवाद. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे नामाचा गजर हे यूट्यूबचं चॅनल आहे बरं का. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला अनुसरून कीर्तन शूटिंग करणार आणि वारकरी संप्रदायाला अनुसरून असणारे कीर्तनच प्रकाशित करणारं चॅनल जर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतं असेल तर ते म्हणजे नामाचा गजर हे चॅनल आहे. एकदा ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून पहा. आता जवळपास 1.25 लाखाच्या पुढं त्याचे सबस्क्रायबर जात आहेत. 1 लाखाच्या पुढं तर गेलेत. आपण सुद्धा त्या चॅनलला सबस्क्रायबर करावं, म्हणजे हे कीर्तन तुम्हाला पाहता येईल. वारकरी संप्रदायातील थोर महात्म्यांची कीर्तनं त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला श्रवण करता येईल. म्हणून त्या चॅनललाही सबस्क्रायबर करा. या माकणे पाटील परिवाराने मोठ्या अट्टहासाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमासाठी ज्याने मला निमंत्रित केलं ते आमचे परममित्र ज्ञानेश्वरजी माकणी आणि आमचे परममित्र परमादरणीय परमश्रद्धे आपल्या गावचे प्रथम नागरिक बाबूरावजी सरपंच काळे. त्यांच्या संपर्कामुळे तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोतृ मायबापांच्या दर्शनाचा नेहमी योग येतो. उपस्थित सर्व गुणीजनांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी शिवाय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भागीरथीबाई वामनराव माकणे पाटील आणि त्यांचे सुपुत्र यांनी आपल्या मातोश्रींच्या प्रति आदरभाव, प्रेमभाव आणि कर्तव्याची जाणीव लक्षात घेता आमचे लिमराज भाऊ मानेक वामनराव माकणे पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. भगवान परमात्मा मातोश्रीला चांगली गती प्रदान करो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोतृ मायबापांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून इथं सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली फार सुंदर सुंदर चाली म्हटल्या. माईक शिष्टमवाल्याने फार सुंदर माईक वाजली. मृदंगाचार्याने फार सुंदर मृदंग वाजवला. परंतु तुम्ही मात्र गेली 2 ते 2.5 तासापासून उगं टुकू मुकू बघताय. टाळी वाजवली नाही, भजन हे केलं नाही. आता तुमचं भजन पटलं तरच कीर्तन सुटलं, नाही तर तांबडं. आम्हाला काही दुसरं काम नाही. दिन रजनी हातची धंदा. सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करा. हा, सगळ्यांनी टाळी वाजवायचे म्हटल्यानंतर हात काय असे गोदडीत घालायचे का? हात वर करा. ज्यांना ज्यांना तुकोबाऱ्यांनी हात दिले असतील त्यांनी हात वर करा. सगळे ऐकत आहे. ज्याच्यापर्यंत आवाज जातोय करा हात. मंडपाच्या बाहेरचे करा हात. कोरोनातून आपण वाचलो गेलो असतो तर हात वर करायला राहिला असतो का इथं?
म्हणून हात वर करून भजन तुकाराम 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 हात वर करा, हात वर करा. तुकाराम 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 तुकाराम
Ah